नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आद्वराय चॅनलवरती नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आपण सुरुवात करत आहोत. जे मागच्या ब्लॉगमध्ये आपण जिथे थांबलेलो तिथून आता आपण सुरुवात करत आहोत. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि प्रणाली आता निघालोय देवळात जायला. पोरं सगळी गेलीत पुढे, अजिक आणि अनय दोघं जण गेलेत पुढे. आणि आता आपण चाललोय ते म्हणजे समुद्र स्नान बघितलं आणि आता आपण चाललोय देवीचा जो पुढचा देवळातला जो कार्यक्रम आहे, म्हणजे देवळात जाऊन त्यांच्या प्रथेप्रमाणे कसं काय जो उत्सव आहे हा पुढे कसा चालणार आहे हे आपण बघणार आहोत. पुढचा कार्यक्रम झाल्यावरती दुपारचा महाप्रसाद आहे, तो महाप्रसाद घेणार आहोत. आणि मग झाला का थोडा वेळ देवळात जरा बसून मग आम्ही संध्याकाळी एक थोडा वेळ आराम करण्यासाठी घरी येणार आहोत आणि मग परत संध्याकाळी जाणार आहोत. संध्याकाळी आपल्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा आहे. तो कुठला कार्यक्रम आहे तेही आपण बघणार आहोत. सो आता सुरुवातीला आता आपण जाऊया आणि देवळात पुढचा तर कार्यक्रम आता आपण आलेलो आहोत वायरी येथील केळबाई देवीच्या मंदिरात. मंदिर मस्त मंदिर सजवलंय, कलर काम वगैरे केलं व्यवस्थित, छान असं नक्षीदार मंदिर आपल्याला बघायला मिळतात. एंट्रन्स वरतीच 2 हत्तीचे स्टॅच्यू आणि मोठी घंटा. आम्ही आता प्रसादाच्या लाईनीत उभा आहोत महाप्रसाद घ्यायला आणि माझ्याबरोबर हार्दिक होत आहेत आणि मागे प्रणाली, बाळा आणि वंदा मावशी. आणि आपण आता लाईन बघून घेऊ थोडी. महाप्रसादाच्या 2 लाईनी आहेत. दोन्ही साईडनी सेम जे महाप्रसाद असतो तो दोन्ही साईडनी दिला जातो, कारण भाविक भरपूर असतात त्यामुळे दोन्ही साईडनी प्रसाद दिला जातो. आम्ही महाप्रसाद घेतोय. बघा आपली अद्विका, हार्दिक. मी पण महाप्रसाद खाऊन घेतो. तर आता तुम्हाला सांगितलेलं की आज अभिषेक होणार आहे. तो अभिषेक चालू होतो थोड्या वेळात. स्वतः हा अभिषेक कसा होतो ते आपण बघून घेऊया. सत्यनारायणची पूजेचं मखर पण सजवलेलं आहे. स्वतः अभिषेक चालू होतो. अभिषेक कसा आहे बघून घेऊया आपण. सहकुटुंब सहपरिवार समस्त मयेकर कुटुंबीय मंडळी तसेच बाहेरी ग्रामस्थ समस्त भजक पूजक अर्चक जन यांच्या वतीनं हे समस्त मंडळी ह्या ठिकाणी आज ह्या जत्रोत्सवानिमित्त तुमच्या पुढ्यात आज या ठिकाणी उभे आहेत. जे काही आपल्या परीनं यथासंग यथाशक्ती यथामती आज तुमच्या पुढ्यात जी काही सेवा दरवर्षी ही समस्त मंडळी करतात त्याप्रमाणे याही वर्षी त्यांनी यथासंग तुमची जी काही सेवा केलेली आहे आणि हे सेवारूपी जे काही पुष्प तुमच्या पुढ्यात अर्पण केलं आहे, हे पुष्प अर्पण करत असता प्रत्येकाच्या हातून जे काही कळत नकळत कोणत्या प्रकारचे चालण्या बोलण्यात मानसुमानात नेमनिष्ठेत सोहळ्या ओवळ्यात अन्य स्वरूपाच्या ज्या काही पूजा उपचारामध्ये कोणत्याही प्रकारचे चूक अपराध ह्या समस्त मंडळींकडनं घडलेले असतील. ब्राह्मणांकरवी कोणताही मंत्र म्हणण्याच्या ठिकाणी मंत्रतंत्र विपर्यासात कोणत्या प्रकारचे चूक अपराध घडलेले असतील तर या सर्व मंडळींसहित समस्तांना मातृ पितृवत्सल्यानं क्षमा करून केलेली सेवा तुमच्या पायाकडे रुजू करून घ्या. सर्वांना उत्तम प्रकारचं आरोग्य, आयुष्य, यशकीर्ती, मतिबुद्धी प्राप्त करून द्या. तसेच ज्या ज्या मंडळींचे विवाहादी मंगल कार्य अन्य स्वरूपाची जी जी काही कार्य आहेत हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावी. प्रत्येकाच्या मनातील इच्छा आकांक्षा आपल्या परिपूर्ण व्हाव्यात. कोणत्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय नोकरीधंदा आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणून ही समस्त जन करत आहेत. त्या ठिकाणी जे जे काही धडपड प्रत्येकाची चालू आहे त्या सर्वांना उत्तम प्रकारचं ही पडझड करण्यासाठी म्हणून यश प्राप्त करून द्या. तसेच सर्व सौभाग्य व तसेच समस्त जनांना उत्तम प्रकारचं आरोग्य, आयुष्य, यशकीर्ती प्राप्त करून देऊन सर्वार्थी सर्वांचं कल्याण करा. हातापायाखाली प्रत्येकाच्या मागे शरीर प्रकृतीच्या ठिकाणी उत्पन्न होणारे जे काही व्याधी रोगराई क्लेशपीडा ही परिहार व्हावी. आजपर्यंत यथासंग तुम्ही जी काही शक्तिबुद्धी प्रेरणा दिली आणि तुम्ही दिलेल्या शक्तिबुद्धी प्रेरणेने हे समस्त मंडळी यथासंग यथाशक्ती यथामती जो काही तुमचा उत्सव जो काही करतात तसाच याही वर्षी हा उत्सव तुमच्यापुढे केलेल्या उत्सवाचं अखिल असं शुभफलं ह्या सर्व मंडळींना प्राप्त करून देऊन सर्वार्थी सर्वांचं कल्याण करा. केलेली सेवा तुमच्या पायाकडे रुजू करून घेऊन यापेक्षा आनंदानं सेवा चक्र करून घ्या आणि बरं करा. सगळ्यांनी जगदंब उदयोस्तु असं म्हणायचंय. जय जगदंब उदयोस्तु, केळबाई माते की. तर आता आम्ही पण दर्शन घेतोय देवीचं आणि आम्ही ओटी जी भरणार आहोत ती उद्या भरणार आहोत. आज आम्ही फक्त दर्शन घेतोय थोडा वेळ आराम देवीचं. करून आम्ही सगळे आता निघालोय परत देवळात, कारण आता सत्यनारायणची महापूजा संध्याकाळी झाली आहे. आम्ही जरा आराम करायला आलेलो, सकाळी लवकर आलेलो
आणि नंतर थोडासा ऊन जास्त होतं त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ आराम करायला रूमवर आलो AC मध्ये. आज कायच्या काय टेम्परेचर जे होतं, जे इकडचं टेम्परेचर जे आहे वातावरणातलं ते खूप जास्त होतं, त्याच्यामुळे आम्ही घरी आराम करूनच प्रेफर केलं. सो आता आम्ही आराम करून आता आम्ही निघालेलो आहे मंदिरात. आणि मग आम्ही आता रात्री थोड्या वेळ तिथे सांस्कृतिक कार्यक्रम बघणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम बघून झाले की नंतर मग आम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही परत रिटर्न येणार आहोत झोपायला आराध्य हॉटेल. आता तुम्हाला दिसत नसलं तरी माझ्या हा बोर्ड आहे तो आराध्य हॉटेलचा. आणि तर कार्यक्रम बघून जावा. रात्रीचं दशावतार असतं नाटक, दशावतार असतो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा कुठले अजून दुसरे नाटकं वगैरे काय तिकडचे लोकल जे पब्लिक्स आहेत म्हणजे लोकल जे कलाकार आहेत ते नाटक किंवा काही डान्स बिन्स असे कार्यक्रम करतात. तर ते तुम्ही नक्की बघायला या इकडे. आता आम्ही बघतो. आमच्या बरोबर तुम्ही पण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. सो चला आता आम्ही निघतो कारण अर्धे जण आमचे पुढे गेलेत, आम्हीच राहिलो मागे. आम्ही जातो आता आणि आम्ही आता फटाफट जातो देवळात सगळे वाट बघतायत आणि हे आले आमचे मंडळी पण आले. आपण मगाशी सकाळचा जे देवीचा देवळाचा जो परिसर आहे तो बघितला आणि आता आपण जो रात्रीचा परिसर कसा जो रोषणाईमध्ये झगझगाट केलेला आहे तो आपण आता आज बघतोय. सो बघा मस्त लाइटिंग केलेली आहे छान अशी आणि फुल सजवून ठेवलेला आहे. आता आपण जो 2 दिवस तो कार्यक्रम असणार आहे, हा कार्यक्रम कसा असणार आहे त्याची रूपरेषा बघून घेऊया 15 एप्रिलला. तर आज संध्याकाळी आता रात्री 9:30 वाजता रेकॉर्ड डान्स आहेत आणि उद्या रात्री दशावतार आहे. बाकीचा जो कार्यक्रम बघाल तर आज सकाळी तुम्ही बघितलं सकाळी समुद्र स्नान झालं, त्याच्यानंतर देवळात आल्यावरती एका बाजूला देवळात अभिषेक चालू होता आणि अभिषेक चालू असतानाच बाजूला महाप्रसादही चालू केलेला होता कारण उशीर थोडा झालेला होता त्यामुळे महाप्रसाद चालू केला आणि त्याच्यानंतर सत्यनारायणची महापूजा झाली. सो आता सत्यनारायणची महापूजा झालेली आहे आणि आपण आता कार्यक्रमाची रूपरेषा बघितली. आता रूपरेषा बघून आपण मंदिरात जाणार आहोत, सत्यनारायणच्या महापूजेला पाया पडणार आहोत. सो चला मंदिरात जाऊन सत्यनारायणच्या महापूजेला पाया पडू.
आरती झाली आणि आरती झाल्यावरती आता आम्ही महाप्रसाद घेतलेला आहे संध्याकाळचा महाप्रसाद घेऊन आम्ही आता बसलेलो आहे. आता आम्ही जेवायला बसलो. आता आम्ही जेवायला बसतो आपला नाही सांगतोय. तर महाप्रसादात लापशी आणि लोणचं, परत काळे वाटाण्याची आमटी, वरण भात आणि जिलेबी. इथे महाप्रसाद असा असला तरी जो महाप्रसादाची बोलतात ना, महाप्रसाद जो असतो खावासा वाटतो आणि ज्याने आपलं पोट भरतं. तुम्ही किती खा तरी पोट भरतो, कमी खाल्ला तरी जास्त खाल्ला तरी. आणि असं काय हे नाहीये की एवढंच खायचं तेवढंच खायचं, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता. तो असा प्रसाद. आणि आता आम्ही महाप्रसादचा लाभ घेतो, आमच्याबरोबर तुम्ही घ्या. ही अशी देवाची भांडी जी आहेत ती उद्या जो अभिषेक होणार आहे त्याच्यासाठी धुवून ठेवली जातात अशी. आणि करे वगैरे सकाळी आपण जे बघितलेले ते, आणि जेवणाची ताटं भांडी वगैरे सगळे अशी धुवून इथे वाळवली जातात. आणि इकडे सगळं धुण्याचं काम, ताटं वगैरे, आणि ते जेवण बनवायचं. आरती चालू असताना सत्यनारायणच्या महापूजेला पाया पडून घेतलेला आहे आणि नंतर महाप्रसाद घेतला. तो महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही थोड्या वेळ देवळातच बसण्याचा निर्णय घेतलाय. आणि देवळात बसण्याचा निर्णय यासाठी घेतलाय की थोड्या वेळातच जो स्थानिक कलाकार आहे इकडचे, या स्थानिक कलाकारांचा रेकॉर्ड डान्स होणार आहे. आणि काही युट्यूबच्या ज्या अटी असल्याने आम्ही तुम्हाला तो कार्यक्रम दाखवू शकत नाही. हा कार्यक्रम बघून मग आम्ही आराम करण्यासाठी हॉटेलवर जाणार आहोत. आपल्या समोर घेऊन येत आहोत एक व्हरायटी शो. आम्ही निघालोय सांस्कृतिक कार्यक्रम बघून हॉटेलवरती. कार्यक्रम अजून चालू आहे पण आम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, कारण उद्या होम पण आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही अभिषेकला पण बसणार आहोत. तर आता आम्ही निघालोय, आम्ही आता हॉटेलवर चाललोय, जरा आता आराम करू. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.